नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हवामान विभागांतर्गत ज्या माहिती येत आहेत तरी त्या अनुषंगाने आपण आज पाहणार आहोत की संपूर्ण देशामध्ये मोसमी वारे वाहत आहे. तर अंदमान निकोबारमधून जो अंदाज वर्तवण्यात येत आहे तो 27 मे रोजी भारतामध्ये व तसंच केरळच्या आजूबाजूला मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मान्सूनचं जे आगमन आहे ते 27 ते 28 मेपर्यंत होण्याचे हवामान विभागानेही अंदाज वर्तविलेला आहे. तर पुढील काही दिवस ही परिस्थिती अशीच राहणार आहे. तर मोसमी पाऊस हा महाराष्ट्र राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पडणार आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी सांगत आहोत. तर कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद, बेल्लारी, हुबली जो भाग आहे, मुंबई, नांदेड, नाशिक, अकोला, जळगाव, सातारा हा जो भाग महाराष्ट्राचा आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता की ढगांची दाटी होताना दिसत आहे. आणि वेळेनुसार मान्सून हा महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यांमध्ये दाखल होण्याचे संकेत आपल्याला हवामान विभागाने वर्तविलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की वादळी वाऱ्यासह सांगली, सातारा, पुणे, विजापूर, सोलापूर, अकलूज, लातूर, बिदर या भागामध्ये कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर रिमझिम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. तर आपण सांगलीचा परिसर बघू शकता. कराड, विटा हा जो भाग आहे, निपाणी, कुबोली, गोकोक, रायगाव ह्या भागामध्ये मुसळधार तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर आपण खाली बघू शकता ढगांच्या दाटीसह कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर आपण विजापूरचा भाग असेल, जतचा भाग असेल, या भागामध्ये बागलकोटचा भाग असेल, याही ठिकाणी ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर आपण सोलापूरचा भाग बघू शकता. तुळजापूर, सोलापूरचा काही भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर बिदल, कलबुर्गी ह्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर आपण लातूर साईडला पाहिलं तर अहमदपूर, उदगीर, पेठ, तुळजापूर, बार्शी, केज हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर वादळी वाऱ्यासह पाऊस ही होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण जो अंदाज देतो हा सॅटेलाईटद्वारे हवामान विभागाच्या अंतर्गत हा अंदाज आपण देत असतो. आजपर्यंत आपण व्हिडिओ सामाजिक कार्य सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. तर काही शेतकरी बांधवांचे आपल्याला कमेंट पण येत आहेत की आपण व्हिडिओ हे व्यवस्थित आणि शेतकऱ्यांच्या हिताचे बनवत आहात. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी मान्सूनचं आगमन हे लवकर होणार आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून
आपण हवामान विभागाचे व्हिडिओ तसेच सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्याही योजना असतील त्या योजना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तर आपल्या ज्या काही समस्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहित चला आणि आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.